नमस्कार पडघममध्ये मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रसिको हो, या नवरात्रात दुर्गा देवीची पूजा करण्यात आपण सगळेच जण मग्न असाल। या दुर्गा देवीची, या शक्ती देवतेची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहू देत आणि आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू देत, अशीच प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या पडघमला। रसिको हो, पडघममध्ये आम्ही नेहमीच काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो। अहो, म्हणूनच तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम अतिशय आवडीने पाहता, हो ना? दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या बदलांची, इथे येणाऱ्या विशेष पाहुण्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। नुकतंच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला डायरेक्टर जनरल यांनी भेट दिली। यावेळी दूरदर्शनचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल श्रीयुत मुकेश शर्मा आणि डेप्युटी डायरेक्टर जनरल श्रीयुत शिवाजी फुलसुंदर यांनी डायरेक्टर जनरल सुप्रिया साहू यांना इथलं कामकाज, इथले प्रश्न, इथल्या समस्या याविषयी माहिती दिली। पाहूया डीजींनी दिलेल्या या भेटीविषयी थोडक्यात। मित्रांनो, ज्यांच्या सुरेल आवाजानं अखंड जगाचं हृदय काबीज केलं, अखंड जगाला मोहात पाडलं, अशा आवाजातली गाणी आपण आजही तितक्याच आवडीने ऐकतो आणि अशाच दिग्गज गायक कलाकारांना आपण भेटत असतो आपल्या कार्यक्रमात रंगोलीमध्ये। दोस्तों, यूं तो हम अपने प्रोग्राम में बॉलीवुड के नायक और नायिकाओं की बातें करते हैं, उनके जीवन की कहानियां सुनते हैं, पर मोहनदास करमचंद गांधी एक ऐसे महानायक हैं जिन्होंने न सिर्फ हमारे देश का इतिहास बदला बल्कि विश्व के इतिहास को भी प्रभावित किया है। तो आइए आज का अपना ये एपिसोड हम गांधी जी के नाम डेडिकेट करते हैं, क्योंकि गांधी जी आज भी उतने ही प्रासंगिक हैं जितने वो पहले थे। आज है 2 अक्टूबर का दिन, आज का दिन है बड़ा महान। गांधी जी ने हमें अहिंसा का मार्ग दिखाया और इसी मार्ग पर चल के देश को आजादी दिलवाई। फिर इस विख्यात शख्सियत से हमारा बॉलीवुड कैसे अछूता रह सकता था? आइए देखते हैं गांधी जी की फिलॉसफी पर आधारित ये अगला गाना। हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। दे हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। छडी वाजे छम छम, नाही, नाणी वाजती खण खण, विद्या येई घम घम। काय मग, नाणी हवी असेल तर बोला, अहो उत्तर द्या। आपला मजेदार गेम शो चालता बोलता। मित्रहो, आजचा आपला हा भाग विशेष भाग असणार आहे। याची कारणं अनेक आहेत। मित्रहो, आज 2 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो, तसंच लाल बहादूर शास्त्री जयंती म्हणूनही साजरा केला जातो। पण त्याचं एक तिसरं आणि खूप महत्त्वाचं कारण म्हणजे 2 ऑक्टोबर 1972 साली मुंबई दूरदर्शनची स्थापना झाली आणि तेव्हापासून गेली 44 वर्ष मुंबई दूरदर्शनची ही टीम तुमच्या समोर अनेकविध कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर आलेली आहेच। मित्रहो, ह्या तिन्ही कारणांचं औचित्य साधून आजचा आपला हा भाग खरंच एक खूप स्पेशल भाग किंवा एक विशेष भाग करूया। तुमचा पहिला प्रश्न, महात्मा गांधीजींचा जन्म केव्हा झाला? तुमचे पर्याय आहेत 21 मार्च 1862, 2 ऑक्टोबर 1861, 2 ऑक्टोबर
1869. नक्की? नक्की. क्या बात आहे. अगदी 1869. येस, करेक्ट उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा सरांसाठी. महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तुमचे पर्याय आहेत बाळ गंगाधर टिळक, जवाहरलाल नेहरू का रवींद्रनाथ टागोर? जवाहरलाल नेहरू. नक्की? नाही, हे चुकीचं उत्तर आहे. सर राहिलेले आहेत. सर, तुमचा पहिला प्रश्न. हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधीजींनी किती साली सुरू केलं? 1933, 1940, 1930? 1933 मध्ये. नक्की? हा, शोर. तुम्ही इतिहासाचे शिक्षक आहात? नाही, संस्कृत विषयाचे शिक्षक. अरे बर बर बर, बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा. रसिको, सर्वत्र सध्या दुर्गादेवीच्या स्थापनेची तयारी सुरू आहे. आपण सर्वच जण अतिशय भक्तिभावानं या दुर्गादेवीची पूजा करत असतो. मुंबईत सुद्धा या नवरात्रीची तयारी अतिशय जोरदार सुरू आहे. भक्ती आणि परंपरा यांचा सुंदर मिलाफ पाहूया मुंबईच्या सार्वजनिक नवरात्री मंडळामधून. नवरात्र म्हणजे उत्सव रंगांचा, नवरात्र म्हणजे उत्सव रोषणाईचा आणि दांडिया गरबाचा. मुंबईमध्ये जशी गणेशोत्सवाची धूम असते तशी नवरात्राची धूम असते. तर आता आपण आहोत वरळी विभागातील वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाकडे. तर आपण त्यांच्या अध्यक्ष विठ्ठल दळवी आणि उपाध्यक्ष नंदकुमार मातोंडकर यांना विचारूया की त्यांच्याकडे नवरात्रीची कशी धूम आहे. प्रथम म्हणजे नवरात्र हा आमचा हा चालू वर्ष आपला चालू ह्या वर्षी 68व्या वर्षात पदार्पण करतो. आम्ही आमच्याकडे काय प्रत्येक 3 बिल्डिंग 30, 32, 33 हे आमचे सभासद आहेत, अधिकारी आहेत, सगळे मिळून आम्ही हा नवरात्र महोत्सव चालू करतो. त्यात आम्हाला वर्गणी म्हणजे सार्वजनिक रूपाने वर्गणी पण देणगीदार आहेत, ते देतात. आणि ही धूम आता चालू आहे. आता हे आमचे 8 दिवस झाले, मधले 2-3 दिवस आमचे पावसामुळे वाया गेले. तर ह्या 4-5 दिवसात एवढी धांदल उडालेली आहे की लोक कामावरनं, यंग जनरेशन आहे, रात्री 9 वाजता 8:30 वाजता 8 वाजता येऊन वर्गणी जमा करतात. तसेच आपले अध्यक्ष आहेत, इथे स्थानिक जे स्थानिक लोक आहेत त्यांचा पण आम्हाला भरपूर सहकार्य आहे. तर 11 दिवस आमचे कार्यक्रम तर नेहमीप्रमाणे चालूच असतात. सामाजिक कार्य पण आमचं चालू आहे, वाया वाटप वगैरे, कोणाला देणगी वगैरे, कपडे, भंडारा. तसंच आता देवीच्या आता आमचं शुक्रवारी रात्री आम्ही म्हणजे शनिवारी स्थापना होणार, शुक्रवारी रात्री आम्ही देवी आणायला जातो. उदय खातू यांच्याकडे देवीचं दिलेलं आहे. तर शुक्रवारी रात्री आम्ही देवी आणणार आणि मग दुसऱ्या दिवसापासून आमचे नवरात्र देवीची स्थापना झाल्यानंतर सगळं कार्यक्रम आमचे नेहमीप्रमाणे चालू. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा पडघम. मंडळी, आपण घरच्या घरी हिंदी चित्रपट पाहू शकतो, तोही 3 भागांमध्ये. आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त बायोस्कोपमध्ये. तेव्हा पाहायला विसरू नका बायोस्कोप. पता ही नहीं चलता, लेकिन बहू और बच्चे चले जाएं तो पूरा घर सूना हो जाता है. भावना, आई एम सॉरी, इस बार आप मायके नहीं जाएंगी. वर्ल्ड की इस परमानेंट समस्या का हल है मेरे पास. ढोलकीच्या नादानं आपण सारेच जण वेडावून जातो. अहो, नुसती ढोलकीची थाप पडली तरी पावलं थिरकायला लागतात. पाहूया मग ढोलकी झाली बोलकीमध्ये कोण होणार आहे ढोलकी रॉक्स. अनिल दादा, विजय दादा, महफिल का आगाज करने की इजाजत दीजिए. थँक्यू. थँक्यू. पाहुण्यांच्या परवानगीने या मैफिलीची सुरुवात करूया सोलो परफॉर्मन्सने. मी तुला विचारतोय, हा फेमस डायलॉग कोणाचा आहे? डायलॉग? हा, डायलॉग विचारलेस तू? मला माहिती आहे ते. हे थांब जली को आग बुझी को. अरे जाऊ दे हे रे मानसी, ये डायलॉग शत्रुघ्न सिन्हा का है. येड लागलं ग, येड लागलं ग, रंगलं तुझ्यात येड लागलं ग, वास
वासयो साथ ये कस्तुरीचा चाखल या बारकवाड लागल ग चांद भासतो दिसाच माबळाय लागल ओढ लागली मनात कालबाय लागल येड लागल ग येड लागल ग रंगल तुझ्यात येड लागल ग वासयो साथ ये कस्तुरीचा साखल या बारकवाड लागल ग चांद भासतो दिसाच माबळाय लागल ओढ लागली मनात कालबाय लागल. एकदा बाळू बाबांना म्हणतो, बाबा उद्यापासून मी काही शाळेत जाणार नाही. तेव्हा बाबा म्हणतात, का रे काय झालं? तेव्हा बाळू म्हणतो की आज शाळेत माझं वजन केलं. तेव्हा बाबा म्हणतात, मग काय झालं? तेव्हा बाळू म्हणतो, काय माहिती, आज वजन केलं, उद्या विकून सुद्धा टाकतील. असेच गमतीदार किस्से आपण अनुभवूया हास्यरंग या कार्यक्रमात. किती उशीर सोडू का? काय नोकरी म्हणते म्या. काय करत होतात? हे ते आपलं दाढी करत होतो. ब्लेड सापडत नव्हतं म्हणून राहिली. मी यायच्या आधी समधी कामं करून ठेवता येत नाही. सोडू का? काय नोकरी म्हणते म्या. अगं हे ते तुमचा यायचा टायमिंग फिक्स असतो का? हो साहेब, इथे मी येते ना तेच महत्वाचं आहे. जरा बाहेर जाऊन बघा. कोणाला बाहेर? अहो बाहेर जाऊन बघा म्हणजे ऐका. अच्छा, बघा म्हणजे ऐका होय. उद्या उठा म्हणजे बसा म्हणा. तुम्ही ना खूप विनोदी. नाही हसा येत आहे तुम्हाला? इथे बाहेर लोकांना मोलकर इन्कम स्वयंपाकीन मिळत नाहीये आणि इथे तुम्हाला मिळालीये तर अडचण होत नाही होय. अवजड म्हणायचंय का तुला? साहेब तुमच्या इंग्रजीचा ना प्रॉब्लेमच आहे. अडचण ते आपण नाही का असं ट्रेन मध्ये 4थ्या सीटवर बसतो सरका की जरा सरका तिकडे सरका की. अच्छा ऍडजस्ट म्हणायचंय का? वय तेच ऍडजस्ट होत नाही वय. सोडू का? काय सारखं सोडू का नोकरी सोडून दे ती नोकरी. काय म्हणाला? म्हणजे ते हो साहेब आमची युनियन हाय युनियन. सगळे जर इथे आले ना तर खाली फक्त बनियन राहील. बनियन खाली कशी राहील? बनियन खाली म्हणजे बनियन मधला माणूस म्हणजे तुम्ही डायरेक्ट वर ढगात जाणार. अरे देवा, डायरेक्ट वर. सकाळची बातमी वाचलात का पेपर मधली? अरे वा, तुलाही वाचनाची आवड आहे? वय लय आवड आहे. जरा बातमी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कसली आवड आहे ती मला. बरं भांडी आहेत का? भांडी आहेत म्हणजे कालपासूनची भांडी तशीच पडलेत सगळी. वय ना? मग उद्यापासून दोघा जणांनी एकाच भांड्यात जेवायचं. एक मिनिट, मला तुम्हाला एक साहेब आता कुठे काय तुम्ही पण एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट वय. मित्रांनो, सगळीकडे डेंग्यूची साथ आहे, तेव्हा काळजी घ्या, आरोग्य सांभाळा, घरामध्ये स्वच्छता राखा, घरामध्ये कुठे पाणी साचते का याची काळजी घ्या, आपल्या कुंड्यांमधल्या पाण्याचा योग्य निचरा होतोय ना हे सुद्धा पाहून घ्या, आपल्या घरामध्ये डेंग्यूच्या अळ्यांना पोषक वातावरण नाहीये ना याची सुद्धा काळजी घ्या आणि आरोग्य सांभाळा. मंडळी, या स्पर्धेच्या युगात मराठी माध्यमांच्या शाळा आजही भक्कम पाय रोवून उभ्या आहेत, स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. ते केवळ त्यांच्या अथक परिश्रमानं, मराठीवरच्या त्यांच्या प्रेमानं आणि शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नानं. केवळ इंग्रजी माध्यमातूनच नव्हे तर मराठी माध्यमात शिकणारे सुद्धा अनेक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलताना दिसतायत. पाहूया मग या मराठी माध्यम शाळांचा हा चढता आलेख. वरळी विभागातील ई लर्निंगची सोय असलेली एकमेव शाळा म्हणून मराठा हायस्कूलचं नाव आहे. विद्यार्थी घडवणारी शाळा असं लौकिक ह्या शाळेने अजूनही कायम टिकवून ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेने विविध उपक्रम राबवून विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासोबत एक आपुलकीचं नातं जोडलेलं आहे. तर आज आपण भेटूया या शाळेच्या मुख्याध्यापिकांना सौ शारदा प्रभाकर परब यांना. नमस्कार मॅडम. तर आज असा मुद्दा आहे की आजच्या काळामध्ये मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशी पालकांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की आपल्या पाल्यांना भविष्यामध्ये कोणत्या शाळेमध्ये म्हणजेच कोणत्या माध्यमामध्ये ऍडमिशन द्यावं. तर याबद्दल त्या पालकांची मानसिकता काय असते त्याबद्दल तुम्ही काय सांगा?
आज पालकांची मानसिकता बदललेलीच आहे. कारण सगळ्यांनाच वाटतं की आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकावं. इंग्रजी माध्यमातून मुलगा शिकला तर ते त्यांना प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं. मराठी माध्यमातली मुलं काय पुढे जात नाही असं त्यांचा समज आहे. कारण बघतो आपण टीव्हीवर टीव्ही चॅनल सगळे पाहिले तर तिकडेही सगळं इंग्रजी चाललेलं असतं. त्यामुळे मुलांना कुठेतरी असं त्यांना वाटतं आपल्या मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल. पालकांना वाटतं की आपण इंग्रजी शिकलो नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, म्हणून आपण एवढे पुढे गेलो नाही की काय, काहींना वाटतं. आणि मग आपल्या मुलांना आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकूया म्हणजे आपली मुलं आणखी पुढे जातील असा त्यांचा एक समज झालेला आहे. आणि त्यामुळे पालक इंग्रजी माध्यमाकडे वळायला लागले. आज आमच्या शाळेत असं आम्हाला आत्तापर्यंत कुठलं दृश्य दिसले नाही. कारण आम्ही त्या सर्व सोयी पुरवल्या आहेत ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या सोयी पुरवतात त्या सगळ्या सोयी आम्ही पुरवतोय. आमच्याकडे ई लर्निंगची सोय आहे. प्रत्येक वर्गामध्ये आम्ही एडुकॉम लावलेला आहे आणि मुलं आमचे अगदी दृश्य आणि श्राव्य दृश्य या दोन्ही मार्गाने त्यांना शिक्षण दिलं जातं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेवढं जास्त ज्ञानेंद्रियाने आपण ज्ञान घेतो तेवढं आपलं जास्त टिकाऊ राहतं. त्यामुळे मुलांना त्यातून जास्त ज्ञान मिळतं. आम्ही सेमी इंग्लिशचे वर्ग चालू केले की असं कुठे त्यांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर सायन्ससाठी मोठे अवघड शब्द असतात आणि ते इंग्रजीचे असतात आणि मराठीचे वेगळे असतात, तर तसं कुठे त्यांना वाटू नये म्हणून आमच्या शाळेत आम्ही पहिलीपासून सेमी इंग्लिश वापरतो. आणि ते सेमी इंग्लिश आम्ही विज्ञान आणि गणित हे 2 विषय आम्ही इंग्रजीतून शिकवतो. अगदी पहिलीपासून 1ली ते 10वी पर्यंत आहे. आमचा एक वर्ग, आता हल्ली तर आमचे 2 वर्ग आहेत 5वीचे सेमी इंग्लिशचे, की त्यायोगे पालकांना कुठे वाटतं का म्हणे की आपली मुलं पुढे इंग्रजीमध्ये कमी पडत आहे. तर मॅडम मला सांगा की या शाळेची स्थापना केव्हा झाली आणि अशा माजी विद्यार्थ्यांची नावं सांगा की ज्यांनी ह्या समाजामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. आमची शाळा तशी फार जुनी आहे. 1886ची स्थापना आहे. राजाराम शास्त्री भागवतांनी ही शाळा स्थापन केली. अतिशय प्रामाणिक व्यक्ती आणि मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ह्या हेतूने मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी त्यांनी ही शाळा स्थापन केली. आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष DS कदम साहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो. आता तुम्ही विचारता आमच्या शाळेचे कोण माजी विद्यार्थी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या शाळेचे विद्यार्थी होते. क्रिकेट क्षेत्रात गिरगावात शाळा असताना खूप नावलौकिक मिळवलेले आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये एकनाथ सोलकर आहे, शरद हजारे आहे, रामनाथ पारकर आहे, दिलीप कल्याणकर यासारखे नामांकित खेळाडू आम्ही दिलेले आहेत देशाला. आजही आमचे विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड या देशामध्ये कार्यरत आहेत. काही बरेच बिझनेसमन आहेत. मग अशा चांगला त्यांचा उद्योग चाललेला आहे. आमचा एक विद्यार्थी कोल्हापूरला आहे. पॅसिफिक नावाची संस्था त्याचा सर्वेसर्वा तो आहे. हे सगळं तो करतोय. मग आज आपल्याला असं वाटतंय मराठी माध्यमाची मुलं कुठे कमी पडत आहेत. त्यावेळी तर आमच्याकडे सेमी इंग्लिशही नव्हतं. आता तर सेमी इंग्लिश आम्ही हल्ली अलीकडेच सुरू केलं. म्हणजे तेव्हा तर सेमी इंग्लिश नव्हतं तरी आमची मुलं कुठल्याही याच्यामध्ये मागे पडले नाही. म्हणजे असं काही नाही आहे की मराठी माध्यमात शिकल्यानंतर मुलं मागे पडतात. उलट मराठी माध्यमात शिकून त्यांना ज्ञान जास्त चांगलं कळतं, आकलन होतं ज्ञानाचं. त्यामुळे मातृभाषेतले जे शिक्षण आहे ते आपण म्हणतो आजपर्यंत सगळ्यांनी सांगितले मातृभाषेतलं शिक्षण प्रभावी असतं ते आम्हाला आजही पटतंय. आता आपण या शाळेच्या विद्यार्थिनीशी गप्पा मारूया. तिचं नाव आहे श्रावणी आणि ती आपल्याला एक सुंदर अशी पोयम बोलून दाखवणार आहे. Hey, shoulder, knees and toes, and eyes and ears, and mouth and nose. Hey, shoulder, knees and toes. Hey, shoulder, knees and toes. रसिको हो, आपल्या सगळ्यांनाच जगण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज असते. मग तो विश्वास असू देत वा श्रद्धा. आणि या देवदेवतांच्या पूजनामधून आपलं मनोबल असंच वाढत असतं. आसुरी शक्तींवर विजय मिळवणाऱ्या श्री देवी माता आपल्या सगळ्यांनाही वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी उदंड शक्ती देऊ देत आणि आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात सुखाचे नवरंग येऊ देत हीच प्रार्थना. चला आता निरोप घेऊया. नमस्कार.